संत राम भारती गुरु मारुती भारती दत्त संस्था मोहनपूर आंबोजे वायगाव तालुका जिल्हा नांदेड इथून बोलत आहेत। दरवर्षीप्रमाणे दत्त जन्म उत्सव 4 तारखेला दत्त पुराण कथा 27 ते 3 पर्यंत चालू आहे। याच्यासाठी सर्व भाई भक्तांना सर्वाला आवाहन करतो की सर्वांना या दत्त जन्माचा उत्सवाचा लाभ घ्यावा। सर्वांना तेलंगणा असो, आंध्र असो, कर्नाटक असो, प्रत्येक राज्यातल्या लोकांना दत्त जन्माला यायला पाहिजे। सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। सर्व माझी एक विनंती आहे की आंबेडकर साहेबाला की आपण एक शब्द देता मला की बोटिंग चालू करतो म्हणून की लवकरात लवकर बोटिंग चालू करावं आणि जवळपास 50 किलोमीटर भाविक भक्ताला पेनूर पर्यंत जाण्यात येते। भाविक भक्तांना सर्व मंदिर आहेत, परत लोहा तालुक्यापर्यंत मंदिराचा देवदर्शनाचा कार्यक्रम होते लोकांचा। नांदेड पासून नांदेडमध्ये काही नाही फिरायला आज लोकांना काही नाही, लोक आज कटाळून गेलेत नांदेडमध्ये। गावाचं शिडको नांदेड याच्याशिवाय काहीच नाही। दत्त प्रकटन दिन 4 तारखेला बाकी बैठक उमा साहेब येणार आहेत। त्याच्या बैठकीखालीच नियोजनमध्येच कार्यक्रम लागलेला आहे दत्त जयंतीचा आणि हे सर्व उमा साहेब सर्व काही करणार आहेत। सर्व संरक्षण सर्व कार्यक्रमाचं रूपरेषण हे सर्व करणार आहेत। आंबेडकर साहेब आणि उमा साहेब याच्यावर मी दत्त जयंतीची मुलाखत घेऊन सोडून दिली आहे आणि आमची बैठक परवाना झालेली आहे। जवळपास 25 तारखेला अर्ज पण मी दिलेला आहे। अर्ज उमा साहेबाला सुद्धा अर्धा घंटा आमची वेळ झाली। सर्व आहे ना, सर्व दत्त जयंतीमुळे सर्वांना सहकार्य करायला पाहिजे। सर्वांना हे जो बंदोबस्त वाढवा, सर्व एरियातल्या लोकांना या दत्त जयंतीचा लाभ घ्यावा आणि कुठल्याही ह्या दत्त जयंतीला गालबोट लावू नये। माझी एक दत्तात्रय भारती मठ ह्याच्या वतीनं सर्वांना विनंती आहे, सर्वांना आवाहन करतो की हे बाजूच्या खेड्याची लोकांना सर्वांना सहकार्य करावं। आतापर्यंत चांगलं सहकार्य झालेलं आहे आणि इथून पुढे मी काय एका घंट्याचा दिवस करतो, पण जे काय करावं तर पब्लिकसाठी करावं। माळेगाव धर्तीवर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मोहनपुरा देवस्थान ही यात्रा वाढवायला मी आज 92 पासून परेशान आहे, पण आता कुठेतरी करती पदावर आलेली यात्रा आहे। ह्या यात्रेचं कुठेही कोणी पब्लिकनं खंडन करू नये आणि ह्या सर्वांना ह्या दत्त जयंतीच्या यात्रेच्या शुभेच्छा द्यायला पाहिजेत। सर्वांना कष्ट लावायला पाहिजेत, सर्वांना बेजार व्हायला पाहिजेत। सर्वांना एरियातल्या लोकांना आपल्याकडे दत्त भक्त येतात त्याने घरापर्यंत जाजेश्वर आपला माणूस म्हणून घरापर्यंत झाला पाहिजे। पुन्हा दगडफेक होऊ नये, कुठलंच काही होऊ नये त्याच्यासाठी दत्तात्रय भारती मठ वाहेगाव याच्या वतीनं मी एक सादर करत आहे की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी दत्त जन्म आहे। व्यंगी कुस्त्याचा कार्यक्रम आहे, लाल पशु प्रदर्शन आहे, पालखी मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघणार आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपण सर्वांना ह्याच्यात सामील व्हावं। महाराष्ट्र असो की तेलंगणा असो की आंध्र असो कर्नाटक असो, सर्वांना भाई बंधूंनो सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। सर्वांना हे सहकार्य करावं या कार्यक्रमाला। कुठल्याही गाठभेट एरियातल्या लोकांनी लावून घेऊ नये आणि कुठलं चांगल्या पद्धतीने दत्त जयंती ही उत्सव आपल्याला सादर करायची। इथून पुढे आपल्याला आज एक मार्केट दत्त जयंतीचं व्हायलेलं आहे यात्रा, हे तर फक्त तुमच्यासाठी मी करायलेलं आहे। हे मला काही जरूरत नाही की स्वतःसाठी मला करायसाठी, फक्त हे पब्लिकसाठी मी हे करायलो की आपल्या खेड्यापाड्यातल्या लोकांना काहीतरी पाहिजे। कुठेही काही नाही, गावात माळेगावशिवाय कुठे नाही, त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो। आज लातूर कर्नाटक मधून लोक व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात माझ्यापाशी आलेला आहे। आज 20 वर्षाच्या कार्यकर्ते मी बेजार आहे। यासाठी कुठेही कोणाचे नावबोट होऊ नये आणि या कार्यक्रमाला सर्वांना सहकार्य करावं। वाहेगाव ग्रामपंचायतनं हे मोठा पाऊल उचललेला आहे। याच्यासाठी जिल्हा परिषदनं मोठी निधी द्यावा, जिल्हा परिषदनं पंचायत समितीनं यांच्याकडून दरवर्षी पुढच्या वर्षी तर अशी विनंती आहे की माळेगावच्या धर्तीवर हे दत्त जयंती व्हायला पाहिजे। सर्व आमदार साहेबाला विनंती आहे की खासदार साहेबाला विनंती आहे, सर्वांना आपलं पुढाकार घ्यावं। आतापर्यंत कोणी घोषणा नाहीत, मला बैठकीला घोषणा नाही, पण पुढच्या वर्षी दत्त जयंतीला कला महोत्सव हे सर्व काही माळेगाव धर्तीवर आपल्या नांदेड जिल्ह्यात व्हायला पाहिजेत आणि सर्वांसाठी मी काम करालो, कोणाच्या आशासाठी मी काम करून आलो। स्वतः मी दत्तात्रय भारती मठ वाहेगाव ट्रस्टच्या वतीनं मी हे खर्च करीत असतो, कोणाचे मी पैसे घेऊ शकत नाही आणि आतापर्यंत घेतलेले नाही। आज दत्त कथा पुराण कथा आहे, हे आज 8 दिवस झालं सप्ताह चालू आहे, याच्यासाठी मी बरेच प्रयत्न करत असतो। ह्या वर्षी दत्त जन्म उत्सव मोठ्या प्रमाणात भाई भक्तांना आवाहन करतो की मोठा होईल तेवढा प्रयत्न करायला पाहिजेत आणि सर्वांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। याच्यासाठी बाबूराव शंकर सोनटके बाबूराव सरपंच एक क्रिया देतो आपल्या यात्रेची।